स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयानं एक निकाल दिला आणि निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली. पुणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना 22 सप्टेंबर रोजी जाहीर झाली. एकूण 41 प्रभाग आणि 165 नगरसेवक अशी प्रभाग रचना जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. यापैकी 40 नगरसेवक जर आपण पाहिले, 40 प्रभाग जर आपण पाहिले, तर ते 40 प्रभाग हे 4 सदस्यीय आणि एक प्रभाग हा 5 सदस्यीय असे 41 प्रभाग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 165 इतकी नगरसेवकांची संख्या पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 22 तारखेला म्हणजे 22 ऑगस्टला ज्यावेळी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली, त्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना देण्यासाठीची वेळ ही 22 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर पर्यंत जी आहे ती पाहायला मिळालेली होती. काल अखेर ही मुदत दुपारी 4 वाजता, सायंकाळी 4 वाजता जी आहे ती ही मुदत संपली आणि पुणे महानगरपालिकेसाठी तब्बल 5843 इतक्या हरकती सूचना आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. येत्या सोमवारपासून या हरकती सूचनांवरील सुनावणी जी आहे ती सुरू होणार आहे. शासनाकडून व्ही राधा यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप रचनेच्या अनुषंगाने सुद्धा तिथे तब्बल 318 इतक्या हरकती सूचना ज्या आहेत त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी आलेल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 9 प्रभागातून एकही हरकत जी आहे ती आल्याचं पाहायला मिळालं नाही. मात्र पुणे महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त म्हणजे 5843 इतक्या हरकती सूचना ज्या आहेत त्या आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यातल्या सर्वाधिक हरकती सूचना ज्या आहेत पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या अनुषंगाने, तर त्या प्रभाग क्रमांक 34 नरे आणि आंबेगाव प्रभागातून आलेल्या आहेत. 2066 इतक्या या प्रभाग च्या अनुषंगाने हरकती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्या खालोखाल जर आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक 3 जो विमाननगर वाघोलीचा प्रभाग आहे त्या प्रभागातून 839 इतक्या हरकती ज्या 819 इतक्या हरकती ज्या आहेत त्या आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हरकती सूचना आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुणे महानगरपालिकेची जवळपास 15 क्षेत्रीय कार्यालय आणि सावरकर भवन या ठिकाणी जे पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या अनुषंगाने जे कार्यालय होतं या ठिकाणी या हरकती सूचना ज्या आहेत त्या नोंदवण्यात येताना आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या. आणि सर्वाधिक हरकती ज्या आहेत त्या या नरे वडगाव बुद्रुक या प्रभागातून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय 2066. त्यानंतर विमाननगर वाघोलीतून 819 आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या नरे वडगाव मधनं सर्वाधिक हरकती आलेल्या आहेत त्या प्रामुख्यानं वडगाव गावठाण जे आहे ते या प्रभागातून वगळण्यात यावं या दृष्टिकोनातून आलेल्या हरकती सूचना आहेत. पुणे महानगरपालिकेचे 6 प्रभाग असे आहेत की ज्या 6 प्रभागातून केवळ एक आकडी इतक्याच हरकती ज्या आहेत त्या आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. समाविष्ट गावं जी पुणे महानगरपालिकेमध्ये झाली या गावांमधून सर्वाधिक हरकती सूचना ज्या आहेत त्या आल्याचं पाहायला मिळतंय. यापैकी मांजरी 17.5 नळी हा जो प्रभाग आहे या प्रभाग क्रमांक 15 मधून थिटे वस्तीचा भाग जो आहे तो वगळण्यात यावा यासाठी हरकती सूचना या मोठ्या प्रमाणावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यासोबतच जर आपण पाहिलं तर पुण्याच्या पेठांचा मध्यवर्ती भाग जो म्हणून ओळखला जातो, पुण्याचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जातो, त्या पेठांच्या भागांमधून प्रभाग क्रमांक 25 शनिवार पेठ महात्मा फुले मंडई, प्रभाग क्रमांक 29 डेक्कन जिमखाना हॅप्पी कॉलनी आणि प्रभाग क्रमांक 30 हिंगणे होम कॉलनी या 3 प्रभागामधून एकही हरकत जी आहे ती आलेली नाही आहे. आणि या प्रभागातून एकही हरकत कुठेही आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नाही. आता सर्वांचं लक्ष ज्या प्रभागाकडे होतं तो अर्थातच प्रभाग क्रमांक 38 जो सगळ्यात मोठा प्रभाग आहे आणि पुण्यातला 5 सदस्यीय प्रभाग सदस्य संख्येच्या दृष्टिकोनातून असणार आहे. या प्रभाग क्रमांक 38 मधून तब्बल 168 इतक्या हरकती सूचना ज्या आहेत त्या आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच पुणे महानगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात मोठी भौगोलिक हद्द असणारी पुणे महानगरपालिकेकडे पाहिलं जातं, कारण जवळपास 34 गावं ही समाविष्ट झाल्याचं आपल्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळतं. या अगोदर पुणे महानगरपालिकेमध्ये 2017ला निवडणूक झाली होती. त्यानंतर ओबीसी आरक्षण असेल किंवा या सगळ्या तत्सम मुद्द्यांवरून विविध वेगवेगळ्या याचिका असेल तर या कारणामुळं
निवडणूक जी आहे ती होऊ शकलेली नव्हती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता, ज्या निकालामध्ये 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या असं सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आता साधारणतः सोमवारपासून या प्रभाग रचनांच्या वरची सुनावणी पार पडेल. या सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना जी आहे ती प्रभाग रचना जाहीर होईल आणि त्या प्रभाग रचनेनंतर निवडणुकीचा कालावधी जो आहे तो जाहीर होईल. आता या प्रभागांच्या अनुषंगाने, या सुनावणींच्या अनुषंगाने कधीपर्यंत या सगळ्या सुनावणी पूर्ण होतील याची वेळापत्रक जे आहे ते देखील तयार होईल आणि पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये या प्रभाग रचनांच्या अनुषंगाने सुनावणी जी आहेत ते होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या प्रभाग रचनांच्या अनुषंगाने पुण्यासहच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा 318 इतक्या हरकती आलेल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी रस्सीखेच आपल्याला प्रभाग रचनांच्या अनुषंगाने पाहायला मिळते. पुण्यामध्ये सुद्धा काहीशी तशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना जी आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना, त्या शिवसेनेसाठी काहीशी अनुकूल असणारी प्रभाग रचना म्हणूनही पुण्याच्या प्रभाग रचनेकडे पाहिलं जातंय. निश्चितच या प्रभाग रचनांच्या अनुषंगाने तुमचं मत नेमकं काय आहे, तुम्ही कोणत्या प्रभागामध्ये येता हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा टॉप न्यूज मराठी. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.